चला नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी याच्यामध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 24 जानेवारी 2023 आणि या व्हिडिओमध्ये आपण 24 जानेवारीशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। आपण सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधान निवडा। खाली 4 विधान दिले, त्यातला आपल्याला बरोबर किंवा योग्य विधान निवडायचं आहे। पहिलं विधान आहे, सुरभी जाखमोला या नुकत्याच BRO मध्ये विदेशी असाइनमेंटवर तैनात होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। आणि दुसरं विधान आहे, त्यांना दंतक प्रकल्पाअंतर्गत भूतानमध्ये तैनात करण्यात आला आहे। दोन्ही बरोबर, दोन्ही चूक। आणि या 4 पैकी बरोबर विधान आहे पर्याय क्रमांक 3। दोन्ही बरोबर दिलेली दोनही विधानं बरोबर आहेत। या बघा, या आहेत सुरभी जाखमोला, या आहेत सुरभी जाखमोला आणि या नुकत्याच BRO मध्ये विदेशी असाइनमेंटवर तैनात होणाऱ्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत। आता ही BRO काय? BRO चा लॉंग फॉर्म होतो बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन किंवा मराठीमध्ये सीमा रस्ते संघटना। ही भारतीय लष्कराची एक संस्था आहे आणि ही संस्था भारताच्या सीमेवर तसंच मित्र देशांच्या अवघड भागामध्ये रस्ते बांधण्याचं व त्या रस्त्यांची निगा राखण्याचं काम करते। या BRO ची स्थापना झालेली आहे 7 मे 1960 या दिवशी आणि या BRO चं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। सध्या डायरेक्टर जनरल किंवा महासंचालक आहेत BRO चे लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी। सध्या लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी हे BRO चे महासंचालक आहेत। आणि या ज्या सुरभी जाखमोला आहे त्या भारतीय लष्कराच्या 117व्या रेजिमेंटच्या कॅप्टन किंवा 117व्या इंजिनियर रेजिमेंटच्या कॅप्टन आहेत आणि यांची नुकतीच BRO मध्ये विदेशी असाइनमेंटवर नियुक्त झालेले किंवा यांना तैनात करण्यात आलेलं आहे आणि अशा तैनात होणार त्या पहिल्याच महिला अधिकारी देखील बनलेल्या आहेत। यांना दंतक आहे। दंतक एक प्रकल्प आहे। या प्रकल्पाअंतर्गत भूतान या देशामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। हा जो प्रकल्प आहे दंतक नावाचा प्रकल्प, हा प्रकल्प या BRO चा सर्वात जुना प्रकल्प किंवा सर्वात जुनी योजना म्हणून ओळखली जाते किंवा ओळखला जातो। या दंतक प्रकल्पाची स्थापना जी आहे ती 24 एप्रिल 1961 या दिवशी झालेली आहे आणि हा प्रकल्प भारत आणि भूतानचा एक मैत्रीपूर्ण प्रकल्प असून याची अंमलबजावणी या BRO कडून केली जाते। भारताच्या मदतीने भूतानमध्ये वाहनांसाठी रस्ते तयार करण्याच्या उद्देशाने या दंतक प्रकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे। आपला मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। दोन्ही विधाने बरोबर आहेत। आता इथे भूतानचा उल्लेख आलेला आहे। आपल्याला माहिती पाहिजे की मॅपमध्ये इथे आहे भूतान हा देश, इथे आहे भूतान हा देश। भूतानची राजधानी आहे थिम्पू। सध्या पंतप्रधान आहेत लोते शेरिंग आणि चलन किंवा करन्सी आहे इंडियन रुपया। आता इथे जर आपल्याला असं विचारलं की या भूतानसोबत भारताच्या किती राज्यांच्या सीमा संलग्न आहेत, भूतानसोबत भारताच्या किती राज्यांच्या सीमा संलग्न आहेत, तर बघा या भूतानसोबत भारताच्या एकूण 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत। पहिलं राज्य आहे सिक्कीम, त्यानंतर आहे पश्चिम बंगाल, त्यानंतर आहे आसाम हे राज्य आणि त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश हे राज्य। अशा एकूण 4 राज्यांच्या सीमा भूतान याच्यासोबत संलग्न आहेत। आता इथे सीमाचा उल्लेख आलेला आहे। मग आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या भारताची भूसीमा किती आहे एकूण, तर आपल्या भारताची एकूण भूसीमा जी आहे ती आहे 15,107 किलोमीटर। एकूण किती देशांना भारताची भूसीमा संलग्न आहे, तर एकूण 7 देश आहेत ज्या देशांना भारताची भूसीमा संलग्न आहे। सर्वाधिक भूसीमा भारताची आहे बांगलादेश सोबत संलग्न। किती आहे, तर ती आहे जवळपास 7,516.6 किलोमीटर एवढी भारताची या बांगलादेशसोबत सीमा संलग्न आहे। सर्वाधिक बांगलादेशसोबत एकूण 7 देश आहेत। पहिला आहे बांगलादेश, दुसरा क्रमांक लागतो चीनचा। या चीनसोबत भारताची एकूण 3,488 किलोमीटर एवढी सीमा संलग्न आहे। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे पाकिस्तान। पाकिस्तानसोबत भारताची एकूण सीमा जी आहे ती 3,323 किलोमीटर एवढी संलग्न आहे। त्यानंतर नेपाळचा क्रमांक लागतो। नेपाळची भारतासोबतची सीमा आहे 1,751 किलोमीटर। त्यानंतर भूतानचा क्रमांक आहे, भूतानची सीमा आहे एकूण 699 किलोमीटर आणि त्यानंतर आहे अफगाणिस्तानचा क्रमांक। अफगाणिस्तानसोबत भारताची एकूण 106 किलोमीटर एवढी सीमा संलग्न आहे। महत्त्वाचे मुद्दे आहेत। एकूण 7 राज्य आहेत। पहिला आहे बांगलादेश, त्यानंतर आहे दुसऱ्या क्रमांकावर चीन, त्यानंतर आहे पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार पण राहिला। म्यानमार सोबत देखील भारताची सीमा संलग्न आहे आणि म्यानमार सोबत भारताची एकूण 1,643 एवढ्या किलोमीटरची सीमा संलग्न आहे। 7 देश बघा, पहिला आहे तो बांगलादेश, दुसरा आहे चायना, त्यानंतर पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तान। 7 देश झाले। जर असं विचारलं की भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची जलसीमा लाभलेली आहे, तर भारताला एकूण 7,000
516 किलोमीटर लांबीची किंवा 16.6 आहे एवढ्या किलोमीटर लांबीची जलसीमा लाभलेली आहे. भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा आहे? तर भारतामधले एकूण 9 राज्य व 4 युनियन टेरिटरीला समुद्रकिनारा लाभलेला आहे. 9 राज्य कोणते कोणते आपण मॅपच्या आधारे लक्षात ठेवू शकतो. पहिलं राज्य आहे गुजरात, पहिलं आहे गुजरात, त्यानंतर आहे महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, इथे आहे केरला आणि इथे दोन्हीच्या मध्ये आहे गोवा. इकडे अरबी समुद्राला 5 राज्य आहेत आणि इकडे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि वेस्ट बेंगॉल इकडे 4 राज्य आहेत. असे एकूण 5 आणि 4 9 राज्यांना भारतामध्ये समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि 4 युटी आहेत. युटीमध्ये एक आहे अंदमान निकोबार, दुसरा आहे लक्षद्वीप, तिसरा आहे पॉंडिचेरी, चौथा आहे दमनद्वीप. त्यानंतर पुढचा प्रश्न, नुकतीच 23 जानेवारी 2023 या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 126वी. 23 जानेवारी 2023 या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नुकतीच 126वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. या नेत्यांचा जन्म जो आहे तो 23 जानेवारी 1897 या दिवशी ओडिसामध्ये कटक या ठिकाणी झाला होता. आणि आता नुकतीच 23 जानेवारी 2023 या दिवशी यांची 126वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. यासोबत हे लक्षात ठेवा, त्यांचा जयंती दिवस आहे 23 जानेवारी. हा दिवस 2022 या वर्षापासून भारतामध्ये दरवर्षी पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंती दिवस जो आहे भारतामध्ये दरवर्षी पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस 23 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच DGCA महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विक्रम देव दत्त. विक्रम देव दत्त हे बघा, हे ते विक्रम देव दत्त आणि यांची नुकतीच या DGCA महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. DGCA लॉंग फॉर्म होतो डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. ही भारतामधली नागरी विमान वाहतूक नियंत्रित करणारी भारत सरकारची वैधानिक संस्था आहे. आणि या संस्थेची आता पुढील DG म्हणून नुकतीच या विक्रम देवदत्त यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या आहेत अरुण कुमार आणि हे अरुण कुमार जे आहेत ते 28 फेब्रुवारी 2023 या दिवशी या पदावरून सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची जागा आता हे विक्रम देवदत्त घेणार आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. इथे तिसरा ऑप्शन आहे सोनिया गुजाजारा. या ज्या आहेत त्या काही दिवसापूर्वीच ब्राझील या देशामध्ये पहिल्या स्वदेशी लोकमंत्री म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. आणि डॉक्टर विनय प्रकाश सिंह जे आहेत ते काही दिवसापूर्वीच आशिया प्रशांत पोस्ट युनियनचे महासचिव किंवा डायरेक्टर जनरल बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो? भारतामध्ये दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. हा दिवस देशातील मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकणं आणि मुलींविषयी समाजामध्ये जनजागृती वाढवणं, मुलींच्या हक्कांबद्दल समाजामध्ये जागरूकता वाढवणं, मुलींचं शिक्षण वाढवणं, आरोग्य आणि पोषण याविषयी समाजामध्ये जागृती निर्माण करणं या उद्देशाने 2008 पासून भारतामध्ये साजरा करण्यात येत आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 24 जानेवारी हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन असतो? तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन जो आहे हा दिवस दरवर्षी 11 ऑक्टोबर या दिवशी साजरा होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये बालिका दिन कधी असतो? तर महाराष्ट्रामध्ये बालिका दिन दरवर्षी 3 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतीय नौसेनेने नुकताच जानेवारी 23 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये AMPHEX 2023 हा त्रिपक्षीय मेगा लष्करी सराव आयोजित केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. एम्पेक्स 2023 हा भारतीय वायुसेनेचा त्रिपक्षीय लष्करी सराव आहे. भारतीय नौदलाने हा सराव नुकताच भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेसोबत 17 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडा जवळ केलेला आहे. हा एक द्विवार्षिक सराव असून भारतातील सर्वात मोठा त्रिपक्षीय युद्ध सराव म्हणून ओळखला जातो. आणि हा सराव युद्ध, राष्ट्रीय आपत्ती आणि किनारी सुरक्षा अंमलबजावणी दरम्यान भारतीय नौदल आणि लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेणे या उद्देशाने आयोजित केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच
ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट 2022 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तर हा अहवाल नुकताच प्रथम या संस्थेनं प्रसिद्ध केलेला आहे. प्रथम काय, तर प्रथम ही भारतामधली एक मोठी गैरसरकारी संस्थांपैकी संस्था आहे आणि ही संस्था भारतातील वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचं काम करते. या प्रथमची स्थापना झालेली 1994 या दिवशी. या वर्षामध्ये हिचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी या प्रथमच्या प्रमुख आहेत. आणि याच प्रथम या एनजीओने नुकताच हा ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट 2022 नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. हे या अहवालाचं आतापर्यंत 17वं एडिशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. पहिला अहवाल जो आहे तो 2005 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता आणि यामध्ये कोरोना महामारीचा शिक्षणावर झालेला परिणाम मांडण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाने त्यांच्या देशामध्ये नुकतेच निवृत्तीचे वय 62 वरून 64 वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. फ्रान्स या देशाने त्यांच्या देशामध्ये नुकतीच नवीन निवृत्ती वेतन योजना तयार केलेली आहे आणि या अंतर्गत आता फ्रान्समध्ये निवृत्तीचं वय जे आहे ते 62 वरून 64 वर्ष एवढं करण्यात आलेलं आहे. यासोबतच संपूर्ण निवृत्ती वेतनासाठी आवश्यक सेवा काळही वाढवलेला आहे. पर्याय क्रमांक 3 फ्रान्स हे याचं बरोबर उत्तर असेल. फ्रान्स, राजधानी आहे फ्रान्सची पॅरिस. पॅरिस ही राजधानी आहे. सध्या राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बॉर्न आणि चलन किंवा करन्सी आहे युरो. युरो ही फ्रान्सची करन्सी किंवा चलन आहे. याच फ्रान्ससोबत भारताने नुकताच 16 ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये वरुण नावाचा सराव केलेला आहे. वरुण हा भारत आणि फ्रान्सचा संयुक्त युद्ध सराव आहे. याचं 21 संस्करण जे आहे जानेवारी 23 मध्ये संपन्न झालेलं आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती 2023 मध्ये 23च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये उपस्थित राहणार आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इजिप्त. इजिप्तचे राष्ट्रपती आहेत अब्देल फताह अल सिसी आणि हे या वर्षीच्या या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतामध्ये उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासोबतच इजिप्तच्या सैन्य दलाचं एक तुकडी देखील 26 जानेवारी या दिवशी भारतामध्ये समारंभामध्ये सहभागी होत आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 इजिप्त. मॅपमध्ये इथे आहे इजिप्त, राजधानी आहे कैरो. सध्या राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी, चलन आहे इजिप्तियन पाऊंड. पुढचा प्रश्न, जानेवारी 23 मध्ये भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत 5वी परराष्ट्र धोरण व सुरक्षा चर्चा आयोजित केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दक्षिण कोरिया. भारताने नुकतीच जानेवारी 23 या महिन्यामध्ये दक्षिण कोरियासोबत आतापर्यंतची 5वी परराष्ट्र धोरण व सुरक्षा चर्चा आयोजित केलेली आहे. दक्षिण कोरिया मॅपमध्ये इथे आहे दक्षिण कोरिया, इथे आहे दक्षिण कोरिया हा देश. राजधानी आहे दक्षिण कोरियाची सिओल. सध्या राष्ट्रपती आहेत युन सुक येओल आणि चलन किंवा करन्सी आहे कोरियन रिपब्लिक ओन. संयुक्त राष्ट्राने नुकतीच खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम या संस्थेच्या कार्यकारी संचालक पदावर पुनर्नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंगर अँडरसन. इंगर अँडरसन यांची नुकतीच संयुक्त राष्ट्राने आता UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम किंवा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालक पदावर पुनर्नियुक्ती केलेली आहे. ही जी संस्था आहे UNEP किंवा युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम किंवा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्राची विशेष एजन्सी आहे जी पर्यावरणासंबंधित मुद्द्यावर काम करते. हिची स्थापना झालेली आहे 5 जून 1972ला. मुख्यालय आहे नैरोबी केन्या या ठिकाणी आणि सध्या कार्यकारी संचालक आहेत डेन्मार्कच्या इंगर अँडरसन. या डेन्मार्कचे एक अर्थशास्त्रज्ञ व पर्यावरणवादी आहेत आणि त्या फेब्रुवारी 19 पासून या पदावर कार्यरत आहेत आणि आता संयुक्त राष्ट्रांची पुन्हा एकदा पुढील 4 वर्षासाठी पुनर्नियुक्ती केलेली आहे. म्हणजे त्या 27 या वर्षापर्यंत या संस्थेच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असणार आहेत. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न किंवा आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये काल विचारलेले प्रश्न आपण इथे क्विकली रिवाईज करूयात. काल देखील आपण 10 प्रश्न पाहिले होते. पहिला प्रश्न होता हॉकी वर्ल्ड कप दरम्यान खालीलपैकी कोणता देश नुकताच हॉकी इतिहासामध्ये सर्वात मोठा विजय मिळवणारा देश बनला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेदरलँड. ॲपलला मागे टाकून खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे? ही बनलेली आहे ॲमेझॉन ही कंपनी. पर्याय क्रमांक 1 खालीलपैकी कोणाची नुकतीच मार्शल द्वीप समूह या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 CB जॉर्ज. 14 जानेवारी या दिवशी सुरू झालेला सायक्लॉन 1 हा विशेष दलांचा संयुक्त युद्धाभ्यास भारत कोणासोबत करत आहे? तर भारत हा सराव
इजिप्तसोबत करत आहे. पर्याय क्रमांक 2. भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या देशातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर हे असाका पोलीस स्टेशन राहिलेलं आहे. हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर होतं. त्यानंतर इंडिया ओपन 23मध्ये महिला एकेरी गटामध्ये पर्याय क्रमांक 3 आन से यंग हिने विजय मिळवलेला आहे. 2023चा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जो आहे तो एकूण 11 बालकांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या देशाला जागतिक बँकेने नुकतेच दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था देश म्हणून घोषित केला आहे? हे नुकतंच पाकिस्तानला घोषित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत ब्रँडमध्ये रिलायन्स जिओ कितव्या क्रमांकावर राहिली आहे? ही कंपनी जगामध्ये 9व्या क्रमांकावर राहिलेली आहे. पर्याय क्रमांक 2. आणि कालचा 10वा प्रश्न होता, 19 डिसेंबर 2023 या दिवशी अरुणा मिलर यांनी अमेरिकेतील कोणत्या राज्यामध्ये भारतीय वंशाच्या पहिल्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून शपथ घेतली आहे? यांनी नुकतीच मेरीलँड या राज्यामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतलेली आहे. त्यानंतर हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की 17व्या प्रवासी भारतीय दिवसाचे किंवा दिवस संमेलनाचे प्रमुख पाहुणे असलेले डॉक्टर मोहम्मद इरफान अली खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुयाना. ते गुयानाचे राष्ट्रपती होते. आजचा प्रश्न, वीर गार्डियन किंवा वीर गार्जियन हा संयुक्त युद्ध सराव भारत कोणासोबत करतो? ऑप्शन्स आहेत फ्रान्स, जपान, रशिया आणि अमेरिका. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. यानंतर आपण आपली GK बूस्टर सिरीज पाहूयात. तोपर्यंत तुम्ही या प्रश्नाला उत्तर द्या की वीर गार्जियन हा भारत कोणत्या देशासोबत करतो किंवा हा सराव भारत कोणासोबत करतो? फ्रान्स, जपान, रशिया की अमेरिका? त्यानंतर आपली GK बूस्टर सिरीज 5 GKचे प्रश्न. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवाला कोणता शब्द वापरतात? एखाद्या घटनेला 25 वर्ष पूर्ण झाले की रौप्य महोत्सव साजरा केला जातो. 50 वर्ष झाले की सुवर्ण महोत्सव असतो. 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव आहे. 60 वर्ष पूर्ण झाले की आपण हीरक महोत्सव साजरा करतो आणि 75 वर्ष पूर्ण झाले की आपण अमृत महोत्सव साजरा करतो. उत्तर असेल अमृत महोत्सव. त्यानंतर माइन काफ हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर माइन काफ जे आहे ते ॲडॉल्फ हिटलरचं आत्मचरित्र आहे. कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? तर आपण सॅम पित्रोदा यांना भारताच्या दूरसंचार क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, नाबार्डचं मुख्यालय कोठे आहे? नाबार्ड म्हणजे NABARD. या नाबार्डचा लॉंगफॉर्म होतो नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्डची स्थापना झालेली आहे 12 जुलै 1982 या दिवशी. हिचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि याच नाबार्डचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. म्हणजे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक उत्तर असेल नाबार्डचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे. हे झाले आपल्या आजचे 5 GKचे प्रश्न. आणि हा आहे प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.